ओके. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भास्कर निफाडे, राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज येथील मराठी विभागामध्ये अध्यापनाचं काम करतो आहे. मित्र हो, मागील तासाला आपण लोकसाहित्याच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना असं पाहिलं की लोकसाहित्य आणि ह्या लोकसाहित्याच्या एकूण प्रयोजनांच्या संदर्भातला विचार आपण केला आणि तो करत असताना लोकसाहित्य आणि त्या लोकसाहित्याच्या मानवी जीवनातील असणारी उपयोगितेच्या संदर्भामध्ये विविध मुद्द्यांचा आपण विचार केला आणि यातून लोकजीवन घडवत असताना किंबहुना लोकमानस घडवत असताना लोकसाहित्य कशा पद्धतीनं स्वाभाविकपणे, सहजपणे आणि अगदी नकळतपणे आपली जी काही परिणामकारकता आहे ही परिणामकारकता कशी या ठिकाणी दाखवून देत असतं या संदर्भामध्ये विचार केला आणि त्यातून समाज जीवनाला एक समाज म्हणून किंवा एक जगण्याची रीती म्हणून कशा पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त होता येतं आणि एक समाज म्हणून अस्तित्व कसं या ठिकाणी राखता येतं याचा विचार प्रामुख्यानं या धारणेतून होत असलेला आपल्याला दिसतो आहे आणि तो परंपरेनं अगदी सहजपणे पुढे येताना दिसतो आहे. आणि म्हणून लोकसाहित्य स्वाभाविकपणे सहजपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत येत असताना किती सहजपणे येतं याची जाणीवसुद्धा आपल्याला न होता ते अंगीकारलं जातं. हे त्याच्यातलं जे काही मोठेपण किंवा वेगळेपण आहे आणि स्वाभाविकपण आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. जगामध्ये जिथं जिथं लोकसाहित्याचा अभ्यास किंबहुना जगातली अशी कुठलीही जमात नाही किंवा जगातलं आटलं कुठलंही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी लोकजीवनाच्या संदर्भामध्ये हा अभ्यास झालेला नाही किंबहुना ज्याला कुठली परंपरा नाही. आणि त्यामुळं अशा या माणसाच्या जगण्याला, माणसाच्या जीवनाला व्यापून राहणाऱ्या आणि प्रत्येक कालखंडामध्ये बदलत गेलेल्या या लोकजीवनाचा किंवा लोकसाहित्याचा मौखिक परंपरेचा अभ्यास हा कशा पद्धतीनं करावा या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून अभ्यासकामध्ये मतभेद होते आणि आहेत. याचं कारण असं आहे की कुठल्याही शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास जर व्हायचा असेल तर त्या संदर्भामध्ये अशा विविध मतांतरांची गरज असते किंबहुना त्यातून या लोकजीवनाचे किंवा कुठल्याही शास्त्राचे जे पैलू असतात, विविध अंग असतात ते स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतात आणि त्यातून शास्त्राचा विकास होताना आपल्याला दिसतो हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आता या तासाला आपण लोकसाहित्य असं मानवी जीवनाला व्यापून राहणारं मौखिक परंपरेमधून आलेलं, काही काळानंतर लिखित रूपामध्ये झालेलं परंतु खूप कालावधी मात्र मौखिक रूपामध्ये राहिलेल्या लोकसाहित्याचा अभ्यास कसा करावा याच्या संदर्भामध्ये अनेक अभ्यासकांनी जी मतं मांडली आणि ज्या अभ्यास पद्धती स्वीकारल्या आणि त्या स्वीकारल्यानंतर त्याच्या पद्धतीनं त्या काळातल्याच लोकसाहित्याचा ज्यांनी अभ्यास केला त्यातून त्याच्या विविध अंगावर प्रकाश पडलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आज आपल्याला असं बघायचं आहे की अनेक ज्ञानशाखांच्या मदतीनं लोकसाहित्याचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण मागे पाहिलं आहे की लोकसाहित्यामध्ये काय नाही आहे किंबहुना काही संशोधकांनी असं म्हटलेलं आहे की लोकसाहित्याची व्यापकता इतकी आहे की तो संपूर्ण मानवी संस्कृतीचा काय आहे, इतिहास आहे आणि त्यामुळं मानवी जीवनातल्या सगळ्या अंगांना व्यक्त होता येतं किंवा मानवी जीवनातली सगळी अंग जी आहेत ती या लोकसाहित्यातून, लोकजीवनातून प्रकट होताना आपल्याला दिसतात. आणि मग ही प्रकट जर होत असतील किंवा ती प्रकटपणे जर येत असतील तर त्याच्या संदर्भातली एक विशिष्टता किंवा एक विशिष्ट अभ्यास पद्धती आपण रूढ केली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानं आपण तो अभ्यास केला पाहिजे अशा जगातल्या अनेक नामवंतांना, विद्वानांना वाटलं आणि त्यातून विविध ज्ञानशाखांच्या मदतीनं, साह्यानं लोकजीवनाच्या विविध पैलूंचा अभ्यास या ठिकाणी सुरू झाला आणि त्यातून या शास्त्राचा विकास झाला आणि त्यातून वेगळ्या अभ्यास पद्धती अस्तित्वात आल्या आणि दिवसेंदिवस ही जी शाखा आहे लोकसाहित्याची ही अधिकाधिक विकसित होत गेली, तिच्या विविध अंगावर प्रकाश पडत गेला आणि तिचं खऱ्या अर्थानं व्यापक स्वरूप हे लक्षात येऊ लागलं. तर यातली जी पद्धती आहे, पहिली पद्धती जी मांडण्यात आलेली आहे ती दैवतकथाशास्त्रीय पद्धती. त्यानंतरची पद्धती अस्तित्वात आली निसर्गरूपकवादी पद्धती, स्पष्टीकरणवादी पद्धती, भ्रांत कल्पनावादी पद्धती, ऐतिहासिक भौगोलिक पद्धती, अवशेषवादी पद्धती,
कार्यान्वयी पद्धती आणि संदर्भान्वयी पद्धती. आता या प्रत्येक पद्धतीतल्या नावावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की त्यातून काय स्पष्ट होत आहे किंवा त्यातून काय सूचित होतं आहे. आणि त्यामुळं या प्रत्येक पद्धतीचे जे प्रणेते आहेत किंवा ज्यांनी ती पद्धती मांडली की त्याच्या दृष्टीनं त्याला ती योग्य वाटली, त्यानं ती मांडली. पुढे काही दिवसानंतर तिच्यामध्ये मर्यादा निर्माण झाल्या, भाग वेगळा. परंतु ह्या मर्यादांचा विचार करत असताना देखील पुढीलांना मात्र त्यातून मार्ग सापडला की याच्यामध्ये मर्यादा जी आहे ही मर्यादा आपल्याला कमी करून आणखीन कुठली पद्धती शोधता येऊ शकते किंवा त्या पद्धतीतून आणखीन पैलूवर कसा प्रकाश टाकता येऊ शकतो याचा विचार या प्रत्येक पद्धतीच्या निर्माण होण्याच्या मुळाशी असलेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळं पहिली पद्धती जी आहे तिच्याकडं आपण या ठिकाणी वळूया, ती आहे दैवतकथाशास्त्रीय पद्धती. आता जगातल्या अनेक अभ्यासकांचं मत असं राहिलेलं आहे या बाबतीमध्ये की दैवतकथा ह्या एकूणच माणसानं निर्माण केलेल्या कल्पनेतून त्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यातून या दैवतकथामध्ये काय आहे तर निसर्गातल्या ह्या सगळ्या रूपांची वर्णनं, निसर्गातल्या पंचमहाभूतांची वर्णनं जी आहेत ही या दैवतकथामध्ये असलेली आपल्याला दिसतात. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेचं नियंत्रण करणारा कुणीतरी आहे. पावसाचं कोणीतरी नियंत्रण करतो, उन्हाचं कोणीतरी नियंत्रण करतो किंवा हिवाळ्याचं कोणीतरी नियंत्रण करतो, समुद्राचं कोणीतरी नियंत्रण करतो, सूर्याचं कोणी नियंत्रण करतो. म्हणजे या सगळ्या ज्या काही विश्वामध्ये घडणाऱ्या घटना आहेत या प्रत्येकाच्या पाठीमागं एक गूढ अशी शक्ती आहे. आणि त्या गूढ शक्तीच्या एकूण ह्या संपूर्ण चलनवलनातून हे सगळी सृष्टी चालत असलेली दिसते आहे. आणि त्याच्यातून मग ज्याचा माणसाला शोध लागत नाही, ज्याच्या संदर्भामध्ये तो निश्चित अशी कल्पना करू शकत नाही, त्याच्या संदर्भातलं असं एक गूढता निर्माण होऊन त्याला देवत्व कथेचं रूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं आपल्याकडे ह्या सुद्धा कल्पना आलेल्या आहेत आणि ह्या संपूर्ण जागतिक वाङ्मयामध्ये आलेल्या आहेत. फक्त वेगळ्या भाषिक रूपामध्ये त्याला वेगवेगळी रूपं दिलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं येथील निसर्ग आपल्याकडं सूर्य आहे, ग्रीक देवता किंवा ग्रीक परंपरेमध्ये त्याला वेगळं नाव आहे. आपल्याकडं वारा, पाऊस, ऊन ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा वेगवेगळी नावं किंवा वेगळ्या दैवतांची जी नावं दिलेत, तशीच जगातल्या वेगवेगळ्या लोकसंस्कृतींनी आपली वेगवेगळी दैवतं किंवा त्यांची नावं त्यांना दिलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं या दैवतकथांचा अभ्यास करीत असताना या प्रत्येकालाच हे विशिष्टपण का निर्माण झालं असा जेव्हा शास्त्रज्ञांनी विचार केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दैवतकथांचा उगम हा माणसाच्या मानसिक कल्पनेतून झालेला आहे. माणसाला असं वाटलं की दिसणारं निसर्गाचे जे दृश्यरूप आहे या दृश्यरूपाची जी काही हे कसं निर्माण होतं आहे हा प्रश्न जेव्हा त्याला निर्माण झाला तेव्हा अज्ञात असणाऱ्या ह्या रूपाला त्यानं एक दैवताचं रूप दिलं. आणि त्यातून मग त्या दैवतांच्या कथा मग सूर्याची कथा निर्माण झाली, मग वरुणाची कथा निर्माण झाली, मग समुद्राची कथा निर्माण झाली. म्हणजे विश्वातल्या या सगळ्या व्यापक रूपाची कथा निर्माण झाली. आणि यामध्ये भाषाशास्त्राचा जो अभ्यासक आहे तो फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन पंडितानं या संदर्भामध्ये भाषा वाङ्मय जे उपलब्ध झालं त्या भाषा वाङ्मयामध्ये असणाऱ्या या देवतांचं जे काही स्वरूप आहे त्याचा विचार करत असताना त्याला हे लक्षात आलं की वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या लोकसमूहांनी निर्माण केलेल्या आहेत. आणि परंतु त्याच्यामध्ये एक साम्य आहे, त्याच्यामधलं एक सारखेपणा आहे. ग्रीकमधली लोककथा असेल किंवा भारतातली लोककथा असेल किंवा पश्चिम युरोपातील एखाद्या देशातील लोककथा असेल किंवा आणखीन कुठल्या आशियन देशामधली एखादी लोककथा असेल त्याच्यामध्ये हे देवतांची जी वर्णनं आहेत ही वर्णनं जवळजवळ सारखीच आहेत. याचं कारण असं आहे की मानवी जगण्याच्या ज्या काही मूलभूत प्रेरणा आहेत त्या मूलभूत प्रेरणा या जवळजवळ जगामध्ये एकाच वेळेला आणि सारख्याच भावनेनं निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि त्यामुळं या दैवतकथांच्या मुळाशी सुद्धा हेच कारण असलेलं या ठिकाणी दिसतं आहे. आणि त्यामुळं जगातील विविध देशातील दैवतकथामध्ये जो सारखेपणा आढळून येतो तो या प्रकारानं आढळून येतो. आणि त्यामुळं दैवतांची रूपं जरी वेगळी मांडली असली तरी त्याच्या पाठीमागचं एक जे रूप आहे मध्यवर्ती ते मात्र समान असलेलं दिसतं. याचं कारण शास्त्रज्ञांनी असं शोधलं की माणसाच्या जगण्याच्या मुळातून ह्या सगळ्या भावना निर्माण झाल्या आणि त्यातून दैवतकथा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यातून या दैवतकथामध्ये सारखेपणा असलेला जॉर्ज डब्ल्यू कॉक्स नावाच्या शास्त्रज्ञाला किंवा लोकसाहित्य विशारदाला जाणवला. आणि मग त्यानं त्याचे जे संदर्भ आहेत निसर्गातल्या ह्या सगळ्या रूपांचे संदर्भ त्या
निसर्गातल्या रूपातल्या संदर्भांना त्यानं मानवी जीवनातल्या रूपाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तो कसा तर संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा नाट्य हे जणू काही निसर्गामध्ये सुद्धा घडतं आहे असं त्याला वाटतं. आता उदाहरणार्थ दिवस आहे, रात्र आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे, हिवाळा आहे. म्हणजे हे जे काही विरोधाभासात्मक असणारे जे काही ऋतू आहेत किंवा निसर्गातले घटक आहेत यांच्यामध्ये त्याला एक संघर्ष आहे असं जाणवलं. आणि ह्या संघर्षाचा अर्थ असा आहे की प्रत्येकानं प्रत्येकाला विजय मिळवीत स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं स्थान निर्माण होत असताना त्या देवतांचं श्रेष्ठत्व हे कशा प्रकारचं आहे असं त्यानं मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं त्यातून ह्या दैवतकथा शास्त्रीय संप्रदायातून किंवा परंपरेतून पुढे निसर्गाच्या या रूपाला विशिष्टपण देणारं जे रूप आहे किंवा जो संप्रदाय अभ्यास संप्रदाय निर्माण झालेला आहे त्याला निसर्गरूपकवादी संप्रदाय असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं या परंपरेतून निर्माण झालेला पुढचा जो संप्रदाय आहे किंवा अभ्यास पद्धती आहे ती आहे निसर्गरूपकवादी पद्धती. या पद्धतीमध्ये हिच्या संदर्भामध्ये मॅक्स मिलरनी जो विचार मांडलेला आहे पहिल्या पद्धतीचा त्याचंच पुढे जे रूप आहे ते पुढे या ठिकाणी कॅसेरेर या संशोधकानं मांडलेलं दिसून येतं की निसर्गातल्या दैवतकथा आहेत. या दैवतकथा वेगळं काही नसून या निसर्गातल्या रूपाचा तो प्रकार आहे किंवा या निसर्गातल्या रूपाला दैवतांचं दिलेलं रूप आहे. आणि त्यामुळं वरुण ही दैवत किंवा हे दैवत आहे किंवा समुद्र हे दैवत आहे किंवा वारा हे दैवत आहे, सूर्य हे दैवत आहे. परंतु पुढच्या अवस्थेमध्ये जेव्हा कॅसेरेरला असं जाणवलं किंवा या दैवतकथा शास्त्रीय संप्रदायातील पुढच्या संशोधकांना असं जाणवलं आपण ज्या दैवतकथा म्हणत आहोत ती निसर्गाचीच रूपं आहेत. आणि त्यामुळं ही निसर्गाची रूपं ही दैवतकथातून या ठिकाणी अधिक प्रगल्भतेनं व्यक्त होताना आपल्याला दिसतात. आणि त्याचा अभ्यास या ठिकाणी जो झाला त्याच्यातून पुढे निसर्गाची प्रतीकं जी आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त व्हायला लागली सिंबॉलिक रूपामध्ये. मग ते झाड असेल, ते ऊन असेल, तो अग्नी असेल, तो वारा असेल, या सगळ्या रूपांना काहीतरी रूप देण्याचा प्रयत्न मानवी संस्कृतीने केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यातून ही प्रतीकं अशी अर्थभूत झालेली आपल्याला दिसून येतात. त्याचं त्याने एक उदाहरण असं दिलेलं आहे की नवरात्रामध्ये आपण घट बसवतो किंबहुना आपल्याकडे भरल्या घटाला एक महत्त्वाचं स्थान संस्कृतीमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की धरती ही निर्मिती आहे किंवा निर्माण करणारी आहे, सृजनशील आहे आणि त्याचं ते एक रूप आहे कारण त्याच्यातून निर्माण होणारं काहीतरी आहे. आणि त्यामुळं भूमीचं सर्जक असणाऱ्या भूमीचं ते रूप या ठिकाणी घटाच्या रूपामध्ये सिंबॉलिक स्वरूपामध्ये मांडलं गेलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा हिरवा चुडा किंवा हिरवी साडी हे हिरवेपण जे आहे तर हे हिरवेपण हे सिंबॉलिक रूपामध्ये व्यक्त होत असताना, प्रतीक रूपामध्ये व्यक्त होत असताना जणू काही निसर्गाच्या त्या हिरवेपणाचं आणि समृद्धीचं रूप घेऊन येताना आपल्याला दिसतं आहे. आणि त्यामुळं त्याचे जे काही अर्थ आहेत ते अशा प्रकारचे आहेत. आणि अशा अर्थातून व्यक्त होणारं जे काही प्रकटन आहे ते या निसर्गरूपकवाद्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यामुळं निसर्गातल्या त्या घटनाचं प्रतिबिंब मानवी जीवनावर कसं पडलेलं आहे त्याच्यातून अभ्यासाचा जो संप्रदाय निर्माण झाला तो हा निसर्गरूपकवादी सिद्धांत. आणि या मताचा जो पुरस्कर्ता होता तो कॅसेरेर होता. आणि त्यामुळं त्यानं मानवी मनाचे हे भ्रम आहेत आणि मानवी मनाच्या भ्रमातून निर्माण झालेली ही जी काही सिंबॉलिकता आहे किंवा ही जी प्रतिकरूपाची रूपं आहेत ती त्यानं या ठिकाणी व्यक्त केलेली आपल्याला दिसतात. आणि याच्याच पुढे जाऊन त्यानं या पद्धतीचं जे काही मानसिक रूप व्यक्त केलेलं आहे त्याला पुढे भ्रांत कल्पनावादी सिद्धांत असं एक नाव दिलेलं आहे. आणि त्या सिद्धांताचा त्यानं पाया घातलेला आपल्याला दिसून येतो. त्याचं असं म्हणणं आहे की अशा ज्या काही कल्पना आपण करतो त्या कल्पनेवर काही दिवसानं अशी भ्रांतिमान पुटत तयार होतात. अशा कल्पनाची एक त्याच्यावर रचना होत जाते आणि त्याच्यातून अशी एक भ्रांतवादी रूपं जी आहेत, कल्पनारम्य रूपं जी आहेत ती निर्माण होतात. आणि त्याच्यातून हा संप्रदाय अशा पद्धतीच्या कल्पना रूपांचा अभ्यास करत असतो आणि त्याच्यातून त्या कल्पनांचा विकास होत जातो. आणि तो विकास झाल्यानंतर मग तो विकासाची परंपरा शोधण्याचा प्रयत्न यामधून केला जातो. आणि म्हणून काही संशोधकांनी मानवाच्या ह्या संपूर्ण इतिहासाला दिव्य इतिहास असं जे म्हटलेलं आहे ते या कल्पनेतूनच म्हटलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी निसर्ग, त्यातील सत्य, त्यातील वास्तव,
त्याचबरोबर येथील निसर्गातल्या रूपांना दिले जी देवतांची नावं आहेत ती देवतांची नावं देखील या भ्रांत कल्पनेचाच परिणाम आहे असं संशोधकांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातून या दिव्येतिहासाची कल्पना किंवा हा दिव्येतिहास शोधण्याची जी काही मांडणी आहे ती मराठीमध्ये सुद्धा डी.कै. बेडेकरांनी केलेली आहे. त्याबरोबर प्रभाकर मांडे यांनी सुद्धा केलेली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की अशा कल्पनांच्या माध्यमातून मानवी मनाच्या एकूण घडणीचा शोध आपल्याला घेता येतो असा त्यांनी विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढचा जो काही संप्रदाय आहे किंवा अभ्यास पद्धतीची आहे ती आहे हेतुकथा किंवा स्पष्टीकरणवादी, की या सगळ्या घटनांचा जो काही संदर्भ आहे किंवा जो परिणाम आहे तो परिणाम हा कुठल्या हेतूनं होतो आहे किंवा कुठल्या हेतूनं त्याच्याकडे पाहायचं आहे त्याच्यातून ही अभ्यास पद्धती निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे की निसर्गाच्या रूपाचा अभ्यास हा मी का करायचा आहे, कशासाठी करायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून मग माझ्या हाती काय लागणार आहे याचा विचार प्रामुख्यानं या पद्धतीनं होतो. आणि हे स्पष्ट करण्यासाठी, कारण मी जर तो हेतू ठेवून त्याचा अभ्यास केला तर त्याच्यातून काहीतरी स्पष्ट होईल, त्याच्यातून मला काहीतरी दिसेल, त्याच्यातून मला काहीतरी जाणवेल. मग तो मानवी संस्कृतीचा इतिहास असेल, तो निसर्गाचा असेल किंवा येथील अनेक घटकांचा असेल किंवा लोकजीवनाचा असेल, त्याचा अभ्यास मला या ठिकाणी करता येईल. आणि तो करत असताना मला निसर्ग, त्यातील घटना, त्यांच्या घडामोडींचं स्पष्टीकरण मला शोधता येईल असा हा अभ्यास पद्धतीतला जो काही जनक आहे तो मानतो आहे. त्याचबरोबर प्रचलित आचार विचार रूढी कल्पना ज्या आहेत यांचं स्पष्टीकरण त्याला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर निसर्गातील ऋतूबदल जो आहे तो सूचित करायचा या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर समाजाला नीतिनियम शिकवण्यासाठी या स्पष्टीकरण पद्धतीचा इथं वापर करायचा आहे. याचं कारण असं आहे की माणसाला काहीतरी हेतुपूर्वक किंवा काहीतरी सिम्बॉलिक असं सांगितलं की त्याला आपल्या जगण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. अशा अनेक गोष्टी असतील, अशी प्राणीकथा असतील किंवा नीतिकथा असतील, त्याचा उपयोग जो आहे तो स्पष्टीकरणात्मक पद्धतीने होताना सुद्धा आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळं गोष्टीच्या शेवटीसुद्धा आपल्याला विचारलं जातं की हां याचा हेतू काय किंवा याचा मतितार्थ काय, ही गोष्ट सांगण्यापाठीमागचं कारण काय, तुम्हाला कळाली का गोष्ट, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या गोष्टी पाठीमागचा जो हेतू आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते या सगळ्या संकल्पनेतून साकार होताना आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून ही जी कल्पना आहे ही किंवा या पद्धतीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या स्पष्टीकरणवादी पद्धतीतून केला जातो. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो आहे ऐतिहासिक भौगोलिक पद्धती. ही ऐतिहासिक भौगोलिक पद्धती जी आहे ही अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे काम करताना दिसते आहे किंवा या पद्धतीचं जे वैशिष्ट्य आहे किंवा ही पद्धती वापरणारे अभ्यासक असं म्हणतात की काहीतरी घडून गेल्यानंतरचे जे काही अवशेष आहेत, एखादी ऐतिहासिक घटना असेल किंवा एखादा निसर्गामध्ये उलथापालथ असेल त्याच्या संदर्भातले काहीतरी अवशेष जे आहेत किंवा ऐतिहासिक घटनांच्या रूपामध्ये ते टिकून राहतात. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणची जी काही म्हणजे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत किंवा अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत, किंबहुना काही ठिकाणं अशी आहेत की जी समाजमनामध्ये त्याच्याबद्दलच्या दंतकथा ही प्रस्तुत आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये ते कधी झालं, काय झालं, केव्हा झालं याच्या संदर्भातली कुठलीही जाणीव किंवा कल्पना नसल्यामुळे, परंतु त्या परंपरेनं ते आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि मग ऐतिहासिक पद्धतीमध्ये किंवा त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काय घटना घडलेली आहे याचं जे सूचन आहे ते दंतकथांच्या आधारे, आख्यायिकांच्या आधारे आपल्याला होत असताना दिसतं. आणि मग त्याच्यातून हा अभ्यासाचा शोध सुरू होतो आणि हा अभ्यासाचा शोध प्रामुख्यानं उत्खननाच्या रूपामध्ये असतो. आणि त्यामुळं आपल्याला माहिती आहे की मानवी संस्कृतीचा शोध हा उत्खनातून किंवा उत्खनामध्ये सापडलेल्या अनेक वस्तुरूपातून लागलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं या पद्धतीमध्ये अशाच काही ऐतिहासिक गोष्टी असतील, ऐतिहासिक काही साधनं असतील आणि ती कुठल्या परिसरामध्ये घडलेली आहे त्याचं निश्चितीकरण असेल. त्यामुळं स्थल काळ परिस्थितीच्या संदर्भामध्ये हा विचार लोकसाहित्याच्या संदर्भामध्ये केला जातो आणि त्याची उत्तम उदाहरणं आपल्याला अनेक ठिकाणी सापडतात. आणि दायमाबादच्या ठिकाणी झालेलं उत्खनन असेल, जोर्वे या ठिकाणी झालेलं उत्खनन असेल, मोहेंजोदडो आणि हरप्पा या ठिकाणी झालेलं संशोधन असेल किंवा कंधार या ठिकाणी झालेलं उत्खनन असेल, या सगळ्या उत्खननातून त्या काळातील
संस्कृतीचा शोध, त्या त्या काळातील ऐतिहासिक घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न हा संशोधकांनी केलेला आहे आणि त्यातून एका वेगळ्या संस्कृतीचा आणि ऐतिहासिक घटनाचा उलगडा देखील झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून अभ्यासक प्रामुख्यानं या पद्धतीचा अधिकाधिक उपयोग करताना दिसतात आणि त्यातून काहीतरी तथ्य हे आपल्या हाती लागतं. आणि त्यामुळं असं म्हटलेलं आहे की लोकसाहित्य हा मानवी संस्कृतीचा इतिहास असतो आणि तो इतिहास ज्या भौगोलिक प्रदेशामध्ये घडत असतो तो सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामुळं ही पद्धती जी आहे ही पद्धती या ठिकाणी वापरली जात असते. आता पुढे याच पद्धतीचं पुढचं जे रूप आहे ते आहे अवशेषवादी पद्धती. असे काही ऐतिहासिक अवशेष ज्या ठिकाणी सापडतात त्या अवशेषांचा अभ्यास, त्याचा कालखंडीय अभ्यास, आधुनिक पद्धतीनं त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि तत्कालीन लोकजीवन कशा पद्धतीचं होतं, तत्कालीन लोकजीवन कशा पद्धतीचं असावं या संदर्भातला विचार या ठिकाणी मांडला जातो. आणि त्यातून ही जी अभ्यास पद्धती आहे ही अभ्यास पद्धती विकसित झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अवशेष या सगळ्या पद्धती परस्परातून अशा निघत गेलेल्या आपल्याला दिसतात. एक पद्धती सुरू झाली की तिच्या मर्यादा, त्याच्यानंतर पुढची पद्धती सुरू झाली आहे, त्या पद्धतीच्या मर्यादा जाणवल्या की पुढची पद्धती सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यानंतर म्हणजे अवशेषवादी पद्धती या ठिकाणी झाल्यानंतर पुढे याचा कार्यान्वय काय आहे, याचा परस्परांचा संबंध काय आहे, याच्या काळाचा, ऐतिहासिक घटनांचा आणि या घटनांच्या परस्पर संबंधातून हे कसं निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून कार्य आणि त्याचा अन्वय, घडलेल्या घटनांचा संदर्भ हा कशा प्रकारे यातून लागतो आहे हे शोधण्याचं काम या पद्धतीमध्ये होताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून या पद्धतीला कार्यान्वयी पद्धती असं नाव या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि ह्या कार्याचा अन्वय हा संशोधकांना मोठ्या पद्धतीनं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरलेला आपल्याला दिसून येतो. आणि यातली शेवटची जी पद्धती आहे ती संदर्भान्वयी पद्धती. हे सगळे कार्यान्वय किंवा हे सगळे संदर्भ इथं कसे लागतात, ह्या सगळ्या संदर्भांचा जो काही उपयोग आहे हा या अभ्यासाला ललांबूत कसा ठरतो आहे किंवा त्याला उपयुक्त कसा ठरतो आहे. आणि मग तो काळाचा संदर्भ असतो, तो अवशेषांचा संदर्भ असतो, तो भौगोलिकतेचा संदर्भ असतो, तो सगळे संदर्भ या ठिकाणी जेव्हा येतात तेव्हा एक कालक्रमबद्ध आणि एक निश्चित असा अभ्यासाचं रूप या ठिकाणी तयार होतं. आणि ते त्याला अधिक ऑथेंटिक किंवा त्याला अधिकृत रूप प्राप्त करून देत असताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धती या ठिकाणी एकमेकांतून विकसित होत असताना, परस्पर या आपल्या स्वतः सामर्थ्य दाखवत असताना त्या विकसित होत संदर्भान्वयी पद्धतीपर्यंत पोहोचतात. आणि त्यातून या संपूर्ण विकासाचा जो काही अभ्यास आहे तो या ठिकाणी संशोधकांना करता येतो. आणि अशा पद्धतीनं जगभर सगळ्या प्रकारची संशोधनं चाललेली आपल्याला दिसून येतात. लोकसाहित्य त्याला अपवाद नाही. असं म्हटलं जातं की लोकसाहित्य हे मानवी एकूण इतिहासाची किंवा संपूर्ण या सगळ्या परंपरांची गंगोत्री आहे, शास्त्राची आहे, मनोरंजनाची आहे आणि त्याचबरोबर मानवी जीवनामधल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टींची कारण तिच्यातून सगळा विकास, तिच्यातून उगम हा या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं या सगळ्यांचा अभ्यास या सगळ्या पद्धतीतून करून त्याला एक नेमकेपण, त्यातलं एक नेमकं अभ्यासात्मक स्वरूप, त्याचं नेमकं कालखंडीय स्वरूप या ठिकाणी अभ्यासक मांडताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून या प्रत्येक पद्धतीच्या मर्यादा जरी असल्या तरी त्याच्या सामर्थ्यातून दुसरी पद्धती विकसित होऊन हा अभ्यास अधिक व्यापक प्रमाणामध्ये होत गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.